पहिलाच बॉल, पहिला चेंडू, सोमनाथच्या बॅट मधून आकाशाला कवच निघालणारा धमाकेदार स्ट्रोक येतोय हा वन बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. व्यासपीठावरती आगमन होतंय मातोश्री ढाब्याचे मालक, कल्याणच्या नव्या खाद्य संस्कृतीची ओळख मयूर दादा वाघ यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. निलकंठबागचे रहिवासी आणि अतिशय कमी कालावधीमध्ये ज्यांचं हॉटेल या ठिकाणी सध्या नावारूपाला आलेलं आहे. वाईटचा इशारा देतोय. तर हा होतोय सन्मान मयूर दादा वाघ यांचा. यावेळेस अप्रतिम स्ट्रोक आणि जाईल निघून वेगाने येतोय हा षटकार, सिक्सर. धाव संख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचते एकूण 11, 11 ऑन द बोर्ड. पहिला चेंडू चौकार आणि आता षटकार. स्ट्राईक एंडला फलंदाज सोमनाथ. पुन्हा एकदा गती कमी केली. हो अप्रतिम धमाका आणि हा येतोय अजून एक सिक्सर. पुन्हा एकदा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस गती कमी केली आहे, फरक पडलेला नाहीये आणि जाईल का? आणि फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. थोडस आपण पाहिलं तर ताकद थोड़ी कमी पडली, थोड़ी सी ताकत पांडे जी कम गिरी. देखिए कुछ इंचेस का जस्ट वहां पर फर्क रहेगा, लेकिन बहुत बढ़िया कैच वहां पर स्पैरो के माध्यम से एक्यूरेट वहां पर कैच पकड़ा. और इस बीच नए बल्लेबाज मैदान के ऊपर हरीश भोईर. हरीश भोईर के साथ पैडी. बहुत बढ़िया स्ट्रोक एग्जीक्यूट किया था यहां पर सोमनाथ ने. अगली गेंद, फिर एक बार गेंदबाज बॉलिंग ट्रैक के ऊपर. और इस बार फुल टॉस, लेकिन गलत स्ट्रोक एग्जीक्यूट किया यहां पर. पॉइंट के हाथ में, बल्लेबाज बैक टू द डगआउट. तर बाद होतोय हरीश भोईर 0 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज बेवन उर्फ दीपक गीते. पॉइंटच्या डोक्यावरून टोटवण्याचा प्रयत्न होता, पण दुर्दैवाने मैदान सोडावं लागलं. बेबन धावसंख्या धावफलकावरती 17. षटक सुरू आहे पहिलं. दीपक गीतेला आपण बघतोय.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर घेऊन येतोय षटकातील पुढील चेंडू. दीपक फुलटॉस आहे, आल्या आल्या आक्रमण केलं अगदी ख्रिस गेलच्या स्टाईल मध्ये, सीमारेषे बाहेर षटकार. धावसंख्या धावा फलकावरती 23 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 2 गडी बाद. गोलंदाज षटक क्रमांक दुसरं. बॉलर्स नेम प्लीज. देवज. देवज चलिए जल्द से जल्द मैच शुरू करें प्लीज. इस ओवर में 3 खिलाड़ी 38 के बाहर. सामना लवकर सुरू करायचा आहे प्लीज. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज पहिल्यांदाच प्रदीप. पहिलाच बॉल, खूप सुंदर स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय मिड विकेटच्या वरून. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. या चौकाराच्या नंतर धावसंख्या धाव फलकावरती 27 धावा धाव फलकावरती लागतात. पुढील चेंडू पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता. यावेळेस चांगली लाईन लेंथ पाहायला मिळते. डॉट बॉल. या चेंडूवरती थांबवलं जरूर. पुढील चेंडू गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर घेऊन येतोय षटकातील पुढील चेंडू. अगली गेंद यहां पर और इस बार बहुत बढ़िया स्ट्रोक एग्जीक्यूट किया. उतनी अच्छी फील्डिंग वहां पर. 3 रन जरूर सेव किए अपने टीम के लिए खिलाड़ी. शुभम के माध्यम से 1 रन के साथ कुल स्कोर 28 रन ऑन द बोर्ड. बेवन इस बार स्ट्राइक एंड पर, जिसके बल्ले से बहुत बढ़िया एक स्ट्रोक हमने देखा. फिर एक बार गेंदबाज बॉलिंग ट्रैक के ऊपर. यशवंतजी कारभारी यांचं इथं आगमन होत आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस वेगवान चेंडू. डॉट बॉल. यशवंतजी कारभारी यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. ओके. दुपारच्या सत्रामध्ये ते व्यासपीठावरती येतील. त्यांचं स्वागत. पुढील चेंडू गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. जाऊयात मॅचच्या दिशेने. षटकातील पुढील चेंडू बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राइक एंडला फलंदाज दीपक. यावेळेस अप्रतिम स्ट्रोक आहे. खेळाडू आहे, प्रयत्न करेल आणि त्या प्रयत्नाला यश मिळते. 2 धावा मात्र थांबवू शकला नाही. 2 धावांच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल एकूण 30 या धावसंख्येवरती. 30 रन्स ऑन द बोर्ड. 30 धावा धावफलकावरती. प्रदीप आणि बेवनची जोडी. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा. षटकातील पुढील चेंडू घेऊन. वेगवान चेंडू, तितका चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक आहे पण 1 धाव थांबवू शकले नाहीत. ओव्हरची होती समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 31. 2 ओव्हर के बाद डीजे. याच दरम्यान लाडके दमदार रुबाबदार नगरसेवक माननीय दयानंदजी गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. माजी शिक्षण समिती सभापती, कल्याण डोंबिवली महानगरपालिका.
माननीय दयानंदजी गायकवाड यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. प्रणय तर मयूरदादा वाघ यांचे धन्यवाद. वळूयात मॅचच्या दिशेने. गोलंदाज प्रणयला आपण बघतोय. स्ट्रायकिंग एंड वरती बेबन उर्फ दीपक गीते. दीपक गीते दीपक गीतेला आपण बघतोय. याच दरम्यान डॅशिंग नगरसेवक माननीय दयानंदजी गायकवाड यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढील चेंडू घेऊन आणि यावेळेस मात्र बॅटच्या रडारमध्ये येऊ शकला नाही चेंडू. त्या दरम्यान एकच धाव. शैलेशजी मोरे यांचं सुद्धा इथे आगमन होत आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. स्ट्राईक एंडला फलंदाज प्रदीपला पाहतोय. एकूण 32 धावा धावफलकावरती. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला प्रदीप आहे. दिशा देतोय फक्त पॉइंट मध्ये. एक धाव कंप्लीट. थोडीशी मिसफिल्डिंग झाली पण एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते एकूण 33 धावा धावफलकावरती लागतात. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय की धावा अक्षरशः थांबल्या आहेत. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 8 धावा आल्या. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज बेवन और इस बार जिस बल्लेबाजी के लिए जाने जाते उसी का यहां पर टेम्परामेंट दिखा दिया. गेंद गई सीमा पर. आएगा ये 4 डीजे. दीपक गीते ऑन स्ट्राइक. यावेळेस अजून एक स्लाइस करायचा होता फॉलो थ्रू मध्ये आणि ओहो विकेटचं पतन. प्रदीप बॅक टू द डगआउट. प्रशांत भोईरला आपण बघतोय. ऑन स्ट्राइक प्रशांत भोईर. नॉन स्ट्राइक एंडला दीपक गीते. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढील चेंडू घेऊन स्ट्रायकिंग एंड वरती प्रशांत भोईर आणि दीपक गीतेची जोडी. षटकातील पुढील चेंडू. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये प्लीज. 4 चेंडूमध्ये 6 खर्च केल्यात. 37. या 2 षटकामध्ये पांडेजी थोडा स्कोर एकदमच कमी झाला असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. गती परिवर्तन. हो 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 आले आले आक्रमण केलंय. प्रशांतच्या बॅटमधून येतोय हा सीमारेषेचा वेध घेणारा दणदणीत श्रीरामाचा गजर करणारा षटकार. पोचते 43 धावा धावफलकावरती. चेंडू आलेला आहे.
सर्व प्रेक्षकांचं आणि व्हॉलंटियर्सचं धन्यवाद. अतिशय योग्य सहकार्य आपण करताय. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज प्रशांत भोईरला बघतोय. यावेळेस स्लाइस करायचा होता. यॉर्क लाईनचा चेंडू, क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर, मिस फिल्डिंग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा परिपूर्ण होतील आणि 2 धावांच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते एकूण 45. 45 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 संपेल. धावसंख्या 45. डीजे माननीय दयानंदजी गायकवाड, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. येणाऱ्या काळामध्ये तुमची देखील एक चौकार चौकार. डीजे हा देखील विसावेल सीमारेषेबाहेर. षटकार. धन्यवाद माननीय दयानंदजी गायकवाड, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात. आपले आभार वन्स अगेन. जय श्रीराम. धन्यवाद. परखडपणे भाजपची भूमिका सध्या आपण मांडताय त्यासाठी आपल्याला मनपूर्वक धन्यवाद. आपण आलात. चेंडू शिल्लक आहे. एक अजूनही बाकी. एक चेंडू अजूनही बाकी आहे. चला नवीन चेंडू द्या. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस मात्र मिस टायमिंग आहे. एक धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा परिपूर्ण होतात. या 2 धावांच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलक 65 ऑन द बोर्ड आफ्टर 4 ओव्हर्स. डीजे आणि प्रशांत भोईरला सुद्धा
सुनील लॉर यांच्याकडून. बघूया शेवटचं षटक गोलंदाज स्पॅरो ओमकार जोशी. पहिलाच बॉल प्रशांतच्या बॅट मधून येतोय. पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, सिक्सर. येतोय हा सिक्सर. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 71 ऑन द बोर्ड. 71 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू 71 धावा आलेल्या आहेत. पुढचा बॉल अजून 2ची गरज असेल. 500चा कॅश प्राइज आहे. फुल टॉस व्यवस्थित रडार मध्ये नाही आला. एकच धाव देऊन जाईल. स्ट्राईक एंडला फलंदाज दीपक. दीपकला सुद्धा हीच ऑफर असेल. लागोपाठ 3 6 500 रुपये. सचिनजी बोबडे साहेब यांचं इथं आगमन होत आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याला विनंती आपण स्टेजवरती यायचं आहे. माननीय सचिनजी बोबडे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सागर म्हात्रे आपण यायचंय. आपलंही स्वागत. यावेळेस थोडीशी दिशा खराब, वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या एकने सर्कल पुढे 73. 73 धावा धावफलकावरती. मागच्या षटकामध्ये तब्बल 20 धावा आल्या. बॉल होतं यार बॉलिंग ट्रॅकवर. तिसरा चेंडू यावेळेस फुल टॉस आणि हा देखील गेलाय सीमा पार. येतोय हा अजून एक धमाका, सिक्सर. दीपक स्टान्स बदलला. यावेळेला वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 80 या धावसंख्येवरती. 80 रन्स ऑन द बोर्ड. 80 धावा पूर्ण झाल्यात. पुढील चेंडू स्ट्राईक एंडला दीपक. स्टान्स पुन्हा एकदा बदललाय. फुल टॉस आणि यावेळेस एकच धाव देऊन जाईल डिक्लेअर क्षेत्रामध्ये. एका धावेच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 81. 81. सचिनजी तेली यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती आहे स्टेजवरती या आपण. सागर म्हात्रे यांनाही विनंती आपण स्टेजवरती यायचं आहे. सचिनजी तेली. एक काळ होता या मैदानावरची प्रत्येक स्पर्धा सचिन बिर्ला टीमच्या नावावर असायची. त्या टीम मधले 2 प्लेयर्स आपण समोर बघतोय. ओहो फुल टॉस आणि सीमारेषे बाहेर षटकार. एटी 87 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल यावेळेस फुल टॉस आणि देऊन जाईल 4 धावा. टोटल स्कोर झालेला आहे 91. जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 92 धावांची गरज लेलेआळी टीमला.
तर करूयात गोलंदाज सुबोध सावंत, षटक क्रमांक पहिलं. 2 विकेट जर कॅरी केल्या तर 500 रुपये देण्यात येतील सुनील जिलोवार यांच्याकडून. आणि सोपान भेरे यांनी जर हवेत कॅच टिपला जोरात मॅचच्या दिशेने गेम ऑन. पहिलाच बॉल वेगवान तेज तरार चेंडू पाहायला मिळाला डॉट बॉलच्या मदतीने. अतिशय मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. करायच्या टोटल 92 धावा करायच्यात. अजूनही 29 चेंडू बाकी. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन रवी कटके यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद. याच दरम्यान माणिकजी कारभारी यांचं आगमन होत आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. धाव संख्या धाव फलकावरती 0 ही धावसंख्या पाहायला मिळेल. 2 चेंडू झालेले आहेत. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढील चेंडू घेऊन सुबोध सावंतला आपण बघतोय. 1 विकेट कॅरी केलाय. अजून एक जर कॅरी झाला तर इथे मात्र 500चा मानकरी होईल. पहिल्या 2 चेंडूंसाठी ही विशेष ओव्हर होती. बघूया यावेळेस वेगवान चेंडू. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी गणेशच्या माध्यमातून. एकच धाव. मनीष जोशी आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती. रवी कटके आज आलेले आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. कालच्या दिवसामध्ये स्कोरिंगची खूप चांगली भूमिका त्यांनी सुद्धा पार पाडली. यावेळेस डॉट बॉल. मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या प्रत्येक सहकार्याचं या ठिकाणी कौतुक आहे. अतिशय चांगली भूमिका त्यांच्या माध्यमातून. आपण पाहिलं तर व्यासपीठाची जबाबदारी पूर्णतः सुनील लोहार असतील, नंदू भोईर असतील. त्याचबरोबर सर्व बॅनर्सची जबाबदारी निलेशजींची. निलेशजींच्या माध्यमातून आज संध्याकाळी खूप मोठी मेजवानी आयोजित केली गेलेली आहे. त्यांची आज अॅनिव्हर्सरी आहे. यावेळेस वेगवान चेंडू आहे आणि अजून एका विकेटचं पतन होईल. फलंदाज बाद. तर फलंदाज होतोय बाद या ठिकाणी. नेक्स्ट बॅट्समन निनाद आहे मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढील चेंडू घेऊन बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. फुलटॉस आहे. यावेळेस अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. खेळाडू जाईनात. एकच धाव देऊन जाईल आणि एका धावेच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते. ओव्हरची होईल समाप्ती. 2 धावा फक्त करायच्यात. 90 धावा 24 चेंडूंच्या मदतीने डीजे.
या षटकामध्ये जरी 2 विकेट गोलंदाजाने कॅरी केले, अभिषेक सिंग साठी विशेष बक्षीस माननीय विकासजींच्या माध्यमातून. चला निलेशजी जरा लक्ष द्या. निलेशजी, अभिषेकच्या माध्यमातून 2 विकेट साठी 500 रुपये. पहिला बॉल, खराब चेंडू, वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या एकरी सर्कल पुढे 3 धावा. 3 धावा धावफलकावरती. गोलूसाठी देखील 500 रुपयाचं बक्षीस असेल. 2 विकेट म्हणजे 2 विकेट अभिषेकला 1000 रुपये मिळवून देतील. बघूया हा ट्रॅकर आणि फेकून दिला यावेळेस फाईन लेगच्या डोक्यावरून. एकच धाव देऊन जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 4. कल्याण पूर्वचे प्रमुख आणि मॉर्निंग क्रिकेट क्लबचे वैभवजी कांबळे यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कल्याण पूर्वचे प्रमुख. धावसंख्या जाऊन पोहोचते 1 पुढे 4. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढील चेंडू घेऊन गती कमी केली यावेळेस. विचलित करणारा चेंडू थोडस ऑफस्टिकच्या बाहेर, वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 5. यावेळेस अप्रतिम स्ट्रोक दीपक आहे आणि चांगली फिल्डिंग. 1 धाव घेण्यापासून थांबवू शकले नाहीत. एका धावेच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावर. 6 रन्स ऑन द बोर्ड. 4 चेंडू मध्ये 2 गडी बाद करावे लागतील 1000चा मानकरी होण्यासाठी. सुनीलजी लोहार आणि विकासजींच्या माध्यमातून 500चा कॅश प्राइज आहे अभिषेकला. पुन्हा एकदा प्रवीणच्या माध्यमातून आहे आणि यावेळेस स्लाइस केलाय. अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. टिपला जाईल एक झेल. फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये शुभम. यानंतरचा बिग बॅटल. पहिल्या सामन्याचा विजेता आदिरा 11 आणि या सामन्याचा विजेता. यामध्ये दुसऱ्या फेरीचा पहिला सामना खेळला जाईल. जाऊयात मॅचच्या दिशेने. गोलंदाज अभिषेक पुन्हा एकदा. 4था चेंडू घेऊन हाफ ट्रॅकर आहे. पुल केलाय आणि टिपला जातो एक झेल. फलंदाज बाद. ठरलाय अभिषेक. ₹10,000 मानकरी ठरलेला आहे आणि जर हॅट्रिक संपादित केली तर आमचे विकासजी पांडे यांच्याकडून तब्बल ₹1,000 म्हणजे हा चेंडू. बघूया सुनीलजी लोहार यांच्याकडून सुद्धा आहे. म्हणजे बघूया अभिषेक वरती पूर्णतः बक्षीस लागलेलं आहे. बघूया अभिषेक
गती कमी केली यावेळेस आणि डॉट बॉल. डॉट बॉल. एक चेंडू अजूनही बाकी. पंच देवेश आपण बघतोय, पंच हरेश. या स्पर्धेमध्ये ऑफिशियल 4 पंच आपण बघतो. यावेळेस वाईटचा इशारा आहे. धावसंख्या 1 ने सरकेल पुढे. 7 ही धावसंख्या. पुढील चेंडू अभिषेक. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने एक्झिक्यूट करतात. गॅप आहे आणि निघून जाईल चेंडू. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 2 षटकानंतर. गोलंदाज हरेश भोईर. 11 धावा फक्त झाल्यात. सुनीलजी लोहार यांच्या माध्यमातून विशेष बक्षीस अभिषेकला आपण बघितलं. जावत मॅचच्या दिशेने हरेश भोईर तिसरं षटक घेऊन येतोय. फलंदाजीमध्ये अपयश जरूर ठरलाय आज, पण ते अपयश धुवून काढण्याची संधी असेल गोलंदाजीमध्ये. सोपान भेरेला आपण बघतोय, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण दाखवण्यासाठी सज्ज आहेत पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. संदीप भोईर यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. वेगवान चेंडू आहे आणि यावेळेस जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. जबरदस्त धमाका पाहायला मिळतोय. ब्लॉकबस्टर सिक्सर. ऑन द बोर्ड. पुढील चेंडू गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. अजून एक षटकार जर आला तर आमचे विवेकजींच्याकडून 500 रुपये. गती कमी केली यावेळेस चेंडूची. अचूक टप्प्यावरती ठेवलाय आणि एकच धाव देऊन जाईल. एका धावेच्या नंतर धावफलक जाऊन पोहोचेल 24 या धावसंख्येवर. 24 ऑन द बोर्ड. या अमरजी गांगुर्डे यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस वेगवान चेंडू त्याच वेगाने टोलवलाय, पण अभिषेकच्या हातात. फलंदाज बाद. सर्व मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. अमरजी गांगुर्डे, सन्माननीय पाटील साहेब आणि यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. निखिल येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज हरेश.
24 धावा धावफलकावरती. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन यावेळेस वेगवान चेंडू कट करतोय. मागे ट्रॅव्हल होईल. एकच धाव आणि या ठिकाणी षटक क्रमांक 30 संपेल. पंच षटक संपलेलं आहे. ओव्हर 3 या ठिकाणी संपतील. 3 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर जाऊन पोहोचतोय. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 92चं टार्गेट आहे. उच्चांक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. माननीय गणेशजी केणे यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्या नंदशेठ केडे फार्म हाऊसचे संचालक. थोडासा लुक चेंज झालेला आहे त्यामुळे आम्ही जरा कन्फ्यूज झालो, पण या आपलं स्वागत आहे. गणेशजी केणे वेलकम. या स्पर्धेकरता खूप मोलाचं सहकार्य आपण केलेलं आहे. गणेशजी केणे यांचं स्वागत. जाऊयात मॅचच्या दिशेने. गोलंदाज पहिलाच बॉल यावेळेस स्टिअर करताय. चांगली फिल्डिंग सोपानची. अप्रतिम फिल्डिंग. एकच धाव. पुढील चेंडू दीपक. दीपक गीते घेऊन येतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज प्रणयला आपण बघतोय. पुढचा बॉल यावेळेस वेगवान चेंडू. चांगली लाईन लेंथ पाहायला मिळाली. डॉट बॉल. प्रणय स्ट्रायकिंग एंड वरती आहे. दीपक गीतेला आपण बघतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन. चौथा चेंडू आहे. यावेळेस स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. बॅट पासून लांब राहतोय आणि डॉट बॉल. पुढील चेंडू. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर षटकातला पुढचा चेंडू घेऊन. पुन्हा एकदा वेगवान चेंडू आहे. त्याच दिशेने एक्झिक्यूट केलाय आणि चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार. डीजे शेवटचा चेंडू या षटकामधला. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा. यावेळेस वेगवान चेंडू आहे. फायदा व्यवस्थित येऊ शकला नाही. एकच धाव आणि षटकाची होते समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते एकूण 31 धावा धावफलकावरती. शेवटचं महत्वाचं षटक असेल आणि या शेवटच्या षटकामध्ये तब्बल करायचे आहे जवळपास 61 धावा करायच्या आहेत 6 चेंडूंच्या मदतीने. चला आदिरा 11चे कॅप्टन आपण येऊन थांबायचं आहे. आदिरा 11 गणेश गोलंदाज. 2 विकेटला 500 आहेत. पहिला बॉल आणि पहिला चेंडू ब्लास्ट होईल. सीमारेषेच्या बाहेर जाऊन विसावतोय हा षटकार.
लढवतोय. संघाकडून त्याला हवी तशी साथ मिळाली नाही दुर्दैवानं. आणि एका मोठ्या संघासमोर आपण बघितलं तर श्रीनिका 11 याच मैदानावरती सराव करणारा संघ. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर घेऊन येतोय पुढील चेंडू. वेगवान चेंडू आहे, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला यावेळेस. एक धाव कंप्लीट. अभिचं चांगला थ्रो आहे पण थोडासा उशिराने थ्रो येतोय, त्या दरम्यान 2 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचेल 39, 39 या धावसंख्येवरती. एकोणचाळीस ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा. यावेळेस अजून एक सुंदर स्ट्रोक आणि या सामन्यातली चौथी कॅच पकडली अभिषेकने. डीजे पहिल्या सामन्याचा विजेता आणि या सामन्याचा जवळपास निकाल लागलाय. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. श्रीनिका 11 हिमांशू नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. हिमांशू येतात. चेंडू शिल्लक अजूनही 2 चेंडू बाकी. दोन चेंडूंमध्ये जर 2 विकेट घेतल्या तरी देखील 500 रुपये विवेक पांडे यांच्याकडून. आणि यावेळेस एकच धाव मिळेल. शेवटचा चेंडू या इनिंग मधला जवळपास निकाल लागलेला आहे. श्रीनिका 11 40 धावा फक्त जमवल्यात. अजून नाही 52ची गरज आहे एका चेंडू मध्ये. बॉल तयार, पुढील चेंडू घेऊन आणि यावेळेस सामना फिनिश. श्रीनिका 11 दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि या स्पर्धेत सहभाग घेतला म्हणून लेले आले टीमचे धन्यवाद. जाऊयात मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने. नो डाऊट बेवन उर्फ दीपक गीते या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. टॉस साठी या. सर्वप्रथम आपण टॉस करूयात. मॅन ऑफ द मॅच गणेशजी केणे यांच्या शुभ हस्ते देऊयात आपण. या दीपक गीते या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. श्री नैवेद्यम हॉटेलचे मालक शरद रसाल यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. तर सर्वप्रथम देऊयात मॅन ऑफ द मॅच माननीय गणेशजी केणे यांच्या शुभ हस्ते. अमरजी गांगुर्डे, चला या. बेवन उर्फ दीपक गीते. कॅमेरामॅन ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते.